हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो हे ब्लॉग बनवण्याचं रिझन खूप स्पेशल आहे. आम्ही खूप दिवसापासून असं विचार करत होतो की ब्लॉग बनवूया, पण काही ओकेजनच नव्हतं भेटत. तर ते स्पेशल ओकेजन तुम्हाला शेवटी कळेल. सो त्यासाठी तुम्हाला या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत जोडून राहावं लागेल. सो जस्ट स्टे ट्यून. सो आम्ही ट्रॅव्हल करतोय गाईज. आता तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते. ही आहे माझी बहीण, आहे ते व्हायरल पोरगं जे नेहमी त्याच्या मूडमध्ये असतं. आता ते सध्या रागवलेलं आहे. ही माझी बहीण आहे, ही माझी जीजू. आम्ही आता चाललो आहे. सो गाईज, आम्ही सकाळपासून फक्त ट्रॅव्हल करून सगळे थकून गेलो आहे. हे माणूस प्रिटेंड करत आहे फक्त हसण्याचा, पण हे रिअल मध्ये. मी गाडी चालवतो, मी झोपलो तर सगळेजण झोपतील. मारो मुझे, मारो मुझे, मारो नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड. आम्ही इथे कोडीला आलो आहे शोरमा खायला. दिस इज चिकन शोरमा ब्रोटा. यांच्या इथे एक स्पेशल आहे की नॉर्मल शोरमापेक्षा यांचं ब्रोटामध्ये शोरमा भेटतो. आम्ही सगळे घेतो. काय बोलायचं आहे तुला? कसे आहे? आता आमचं खाऊन झालंय. आता आम्ही खाल्ल्यानंतर परत निघतो आहे. मुंबई गाइस. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? हे पोरांनी बिलकुल पण सस्पेन्स ठेवला नाही. याच्या तोंडातून बघूनच गेले की आम्ही चाललोय मुंबईला. आहे की नाही युगू? हा, कशाला चाललोय ते बोलू नको बिलकुल पण. शांत बसा. तर मी तुम्हाला फक्त थोडीशी हेंट देऊन टाकते. हे आमचं व्हायरल बॉय आहे आज की रात वालं. याच्या व्हिडिओला गेले आहे ऑलमोस्ट आता 100 मिलियन जाणार आहे. आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं त्याची ती व्हिडिओ एवढी व्हायरल होऊन जाईल, बट ती व्हिडिओ इतकी जास्त व्हायरल झाली आहे. लोकांनी खूप प्रेम दिले आमच्या पिल्लूला. सो वी आर ऑल सेट टू गो. जसं जसं ट्रॅव्हलिंगमध्ये आम्हाला टाइम भेटत जाईल तसं तसं मी व्लॉग बनवायचा ट्राय करेन. हा वी आर बिगनर, सो हा आमचा पहिला टाइम आहे आम्ही ती व्लॉग बनवत आहे. सो बघूया. तसं म्हणत होतो की हे बनवणं खूप अवघड आहे. आपल्याला जसं वाटतं बघताना की खूप इझी असतं, पण तेवढं पण इझी बिलकुल पण नाही आहे. नुसतं फोन पकडून बोलायचं असं अजिबात नाही आहे. आम्ही ट्राय करू, जसं आम्हाला जमत तसं नाही करत जाऊ. हे की नाही बिल्लू? येस. लेट्स गेट गो. चलो. काय करतोय तू युगो? गेम खेळतोय. आजकालच्या मुलांना गेम कसा डाउनलोड करायचा, फोन कसा यूज करायचा आणि त्या फोनमध्ये गेम डाउनलोड करून कसं खेळायचं सगळं माहिती आहे. एक आपली जनरेशन होती ज्यांना फोन काय होतं ते माहिती नव्हतं, आणि एक ही जनरेशन आहे. यांना लहान पोरांना गेम शिकवायची गरज पण नाही. यांना स्वतःलाच कळतं कसं गेम खेळायचं आहे, कसं सगळं शिकायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. बघा हे पोरं. तुला कळतं का गेम खेळायचा तुला? ते चुप रे. फटकवू का तुला? फटकव. आजकालची जनरेशन खूप जास्त पुढे गेलेली आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. हे याला 1 to 100 ABCD सगळं येतं. अभ्यासात पण तितकाच हुशार आणि गेममध्ये पण तितकाच हुशार, आणि तोंड पण तेवढंच जास्त चालतं. हो, त्याला पण आईच लागली. बघा, लागली आई. मेला तो मेला. नाही. हा. नाही. अरे तो मेला ना. नाही, अजून बाकी आहे.
थांब. त्याने आपल्याला मारून टाकला. A few moments later. या पोराला नाही इथे लागलाय बघा. दिसतंय का? नाही काल आम्ही सायकल खेळत होतो. सायकल खेळता भाऊ पूर्ण जोशमध्ये की कसं फास्ट सायकल चालवायची. आपण किती आपण बोललो की सायकल फास्ट नको चालू पण याला ऐकायचं नसतं. कसं पडलं मग तू काल सायकलवर? चुप चुप बसा चुप. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. सो गाईज आता आम्ही पोहोचलो आहे. गाईज कोणी काहीच नसते आमच्याकडं. आमचे जे फ्रेंड थोडंफार कोणीच नाही आहे. सो आता आम्ही पोहोचलोय लोणावळ्यामध्ये. आणि लोणावळ्यामध्ये आता आम्हाला पाऊस सुरू झाला आहे. इथे ॲटमॉस्फिअर खूप जास्त चांगलं आहे. खूप ग्रीनरी आहे. आम्ही दोघं मस्त मजा करत आलो आहे. हे की पिल्लू? तर आम्ही खूप मारलेलं पण आहे आणि मस्ती पण केली आहे. तो इथे बघू शकता तुम्ही. आता खूप पाऊस चालू आहे. बघायला गेलं तर हा तरीका है भीख मांगने का. Few moments later. आम्ही पोहोचलो आहे मुंबईला. आम्ही इव्हनिंगला 6 वाजता पोहोचलो आहे. त्याच्यानंतर आम्हाला रूम शोधण्यामध्ये त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं आराम केला आणि त्याच्यानंतर जेवण केलं. सो या सगळ्यामध्ये टाईम झाला. मग मी त्या टायमिंगमध्ये ब्लॉग नाही बनवू शकले. सो आता आम्ही थोडा रेस्ट करणार आहे आणि मग मॉर्निंगला आम्ही परत ब्लॉग चालू करू. ही आमची एक बाई आहे बघा. गौर से देखो इस औरत को डायरी गोल से देखो इस बाइक को. हाँ इस बाई को गौर से देखो. जाऊ दे युगू, आपण इग्नोर करून देऊ त्या बाईला जसं तुम्ही लोक इग्नोर करताय माझ्या क्लचरला जो पडदेला अटकलेला आहे. ओके. सो आपण उद्या सकाळी भेटूया. उद्या सकाळी आपण परत ब्लॉग चालू करू. तोपर्यंत गुड नाईट, स्वीट ड्रीम, बाय बाय. गुड मॉर्निंग. सो इथे सकाळचे 6 वाजले आहे. आम्ही सगळे रेडी होण्यासाठी उठलो आहे आणि होपफुली आम्हाला लोकेशनवरती पोचायचं आहे 8 वाजता. सो आम्ही आता रेडी होत आहे. वी आर जस्ट होपिंग दॅट पिल्लू पण उठेल आणि उठल्यावरती चिडचिड न करू. कारण की लहान मुलं असतं की जर त्यांची झोप अर्धवट झाली तर ते सकाळी उठून खूप चिडचिड करतात, रडतात. आणि आम्हाला सकाळी जिथे पोचायचं आहे ते ऑलमोस्ट 8 वाजता शार्प पोचायचं आहे. तर हा त्याचा रेग्युलर टायमिंगपेक्षा खूपच लवकर टायमिंग आहे. तो आम्ही जस्ट होप करतो की त्याने फक्त उठावं चांगलं फ्रेश मूडमध्ये आणि सगळ्या गोष्टी चांगल्याच्याने पार पडायला. बघूयात. हे बघा हा उठतच नाही आहे. मी क्यूट मॉर्निंग कशी दिली आहे. दिस इज माय मॉर्निंग लुक्स लाईक. आता हा उठल्यावर चिडचिड करेल हे मला खूप जास्त माहिती आहे आणि हा रडणार पण आहे.
पिल्लू उठ ना बेबी, आपल्याला जायचं आहे ना पिल्ला, उठ की. आपल्याला जायचं आहे ना पिल्लू. सो गाईज, आम्ही जो अवघड पडाव होता तो पार पाडला आहे. पिल्लू इज ऑल रेडी टू सेट टू गो. सो आम्ही आता लोकेशनवरती जाण्यासाठी निघालो आहे. बाकी सगळी लोकेशनवर पोहोचतात. गुड मॉर्निंग. नाही, परत कर. हाय गुड मॉर्निंग. उठला तो आहे की नाही फायनली. एवढे सगळे झोप झाली तुझी पूर्ण. हा. माझं बाळ किती क्यूट क्यूट आणि किती हँडसम दिसते आहे की नाही पिल्लू तू. सो गाईज, आम्ही फायनली पोचलो आहे डेस्टिनेशनवरती. येस. यो यो इकडे इकडे इकडे. कसं वाटतंय तुला पिल्लू. यो यो. सो आम्ही डेस्टिनेशनवरती पोचलो आहे. मागच्या गेटवरती बाकी इथे भीड होती आज. येस, खूप गर्दी आहे तिथे मागे. ॲक्च्युअल ऑडिशनची जशी लाईन लागते तशी लाईन आहे. बट आम्हाला प्राईम, आम्ही मेंबर आहे, सो आम्हाला गेट 1ने बोलवलं आहे. सो इथे काहीच गर्दी नाही आहे. आता बॅक साईडला खूप जास्त गर्दी आहे. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला भेटतं हे आमच्या पिल्ल्यामुळं आहे की नाही पिल्ला. हाय फाय. आपण आज मज्जा करू. कसं करू. यो मज्जा दिशो पप्पी. अरे लाव किती वेळ. नाही नाही लावायची नाही. किती हे बघ, हे बघ. नाही बघ, शिट पप्पी लागली. आपल्याला लागून नाही द्यायची. सो गाईज, आम्ही इतक्या वेळचे बाहेरच उभे आहे. आम्ही सकाळी 8 वाजेपासून आलेलो आहोत. आता दुपारचे 12 वाजले आहे, पण आम्ही अजून पण बाहेरच आहे. कारण की इथं आल्यावर आम्हाला कळत आहे की मध्ये फक्त एकच पॅरेंट अलाउड आहे, दुसरे कोणीच नाही. म्हणून मी आणि दिस लेडी, यू कॅन सी, हाय से हाय, आम्ही दोघी बाहेरच बसलो इतक्या वेळेचा. एवढ्या इथं गरमी आहे. गरमीमध्ये धुकेमध्ये आम्ही दोघींची एनर्जी पूर्ण डाऊन होऊन गेली. पण आम्हाला ह्या गोष्टीची जास्त काळजी होती की त्या मुलाची, पोराची एनर्जी कशी राहते, तर तो डान्स करू शकेल की नाही. बट होपफुली त्याने डान्स केला. त्याची एनर्जी फुल ऑन एनर्जी. तो तर 24 तास 24/7 त्याची एनर्जी एकदम हायवरतीच असते. कधी तो खाली पडत नाही त्याची एनर्जी. सो त्याने होपफुली डान्स केलाय. सो आमचं इथं मिशन सक्सेसफुल झालंय. तुम्हाला कसं वाटतंय, काही सांगू इच्छिता का तुम्ही. आमची कॅमेरा कॉन्शियस झाली. अगं तू तुझ्या मुलाचं काहीतरी बोल. हा, मला माझ्या मुलाला डान्स करताना बघायचं होतं टीव्हीवर, बट अनफॉर्च्युनेटली किती नाही होऊ शकलं. आणि आम्ही दोघी जणी इथं बाहेरच बाहेर बसलेलो. आम्ही कार मध्ये बसून आमचा इथं जीव गुदमरतो. काही खाल्लं नाही, काही नाही. सकाळचं काहीच नाही खाल्लं. हा युग हम लोग कहाँ आए हैं. And that's all. अभी मजा आएगा ना. अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. आशाएं दिले दिल की उम्मीद. सो गाईज, आम्ही ज्या कामासाठी मुंबईला आलो होतो ते काम आमचं पूर्ण झालंय. तर आम्ही आलो होतो इंडियाज गॉट टॅलेंटला. आम्ही पहिल्यांदा इंडियाज गॉट टॅलेंटचे ऑडिशन बघितले, ते पण आमच्या ह्या छोट्याशा पिल्लूमुळे. तुला कसं वाटलं पिल्लू आतमध्ये. अरे एकदम चांगलं, एकदम चांगलं. बस असं बोलणार आहे तो. हा चलो गाइस. चलो गाईज, चलो 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 चलो. थकला तू. हे बघा, हे पोरग सकाळचं आतमध्ये गेलेलं आहे ऑडिशन साठी. पण अजून पण याची एनर्जी बघा. बघा आमची एनर्जी डायरेक्ट तोंड आमचे सुकून गेले. आणि याचं बघा तोंड बघा बघा. आधी मला राजी थकून गेली. तू सांग, तुला आतमध्ये जाऊन कसं वाटतं. अरे चांगलं वाटून गेलं. रुको रुको जरा, रुको सबर करो. त्यांच्यासोबत बोल. कसं वाटलं, तू काय काय बघितलं आतमध्ये जाऊन.
स्टोन पेपर सीजर 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 सो गाईज ती माझ्या तोंडावरून समजू शकते की आम्ही खूप जास्त थकलेलो आहे. आजचा दिवस खूप जास्त हेक्टिक होता. आता आम्ही ट्रॅव्हल करतोय परत रिटर्न पुण्याला जाण्यासाठी. सो मध्ये आम्ही फूड कोर्टला थांबलोय काही तरी म्हटलं पेटपूजा करूया.